स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम सुनावणी होणार आहे। निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार याचा आज निर्णय घेतला जाणार आहे। आरक्षण मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळे निवडणुकांचं भवितव्य आता अधांतरी आहे। सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। निवडणुकांवरील टांगती तलवार त्यामुळे कायम आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये मनपा झेडपी निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका असे कोर्टाने आदेश दिलेले असताना सुद्धा अनेक ठिकाणी ते पाळले गेलेले नाहीयेत। तेलंगणामध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली, त्यामुळे कोर्टाने ताशेरे ओढले होते। त्यानंतर निवडणूक आयोगाने तिथल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती। त्यामुळे आता महाराष्ट्रासंदर्भात कुठला निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष आहे। जर उद्या या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण ठेवा असे निर्देश दिले किंवा राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग यांनी जर स्वतःच आम्ही आता हा 50%चा नियम पाळू असं जर काही विधान केलं, तर ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आहे त्यावर काहीसा परिणाम होईल। जिथे जिथे 50%पेक्षा आरक्षण जास्त झालेलं आहे तिथे नव्याने आरक्षण, त्यानंतर नामनिर्देशन पत्र आणि निवडणुकीची प्रक्रिया घ्यावी लागेल। कदाचित इतर ज्या नगरपालिका आहे किंवा नगरपंचायती आहे ज्यामध्ये इफेक्ट पडलेला नाही त्याची निवडणूक प्रक्रिया ही जशी जशी पुढे सुद्धा जाऊ शकते, त्यामध्ये एखाद्या वेळी बदल होणारही नाही। त्यांची संख्या जास्त आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये मात्र अद्याप निवडणुकांची घोषणा न झाल्याने आरक्षण हे पुन्हा नव्याने करता येऊ शकतं। मात्र थोडाफार निवडणूक कार्यक्रमामध्ये पूर्वीच्या जो काही होता त्यामध्ये थोडासा बदल किंवा विलंब होण्याची शक्यता आहे, मात्र त्याला फारसं रिशेड्यूल करण्याची गरज पडणार नाही। महानगरपालिकांमध्ये आरक्षणाची प्रक्रियाच आता अंतिम टप्प्यात आलेली असल्याने आणि त्यांची संख्या केवळ 2 असल्याने महानगरपालिकेवर फारसा फरक पडणार नाही असं दिसतं। तर 50%पेक्षा अधिक आरक्षण कुठे आहे आपण पाहूयात ग्राफिक्स मधून। तर गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती इथे 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे। बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक आणि सिंधुदुर्गमध्ये कमी प्रमाणामध्ये तिथे 50%पेक्षा जास्त आरक्षण आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, अतिशय महत्त्वाचा निर्णय आज घेतला जाईल। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। काय वाटतं, कशा पद्धतीचा निर्णय दिला जाईल? सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टांगणीवर पडतील की जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्याच ठिकाणच्या निवडणुका या पुढे ढकलल्या जातील? नक्कीच हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण की ज्या एकदम थोर शब्दात कोर्टाने न्यायालयाने सांगितलं होतं की 50%पेक्षा जास्त आरक्षण आढळल्यास निवडणुकांना स्थगिती देण्यात येणार असा कडक इशारा कोर्टाने दिलाय। त्यामुळे आजची जी सुनावणी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि सर्व स्थानिक निवडणुकांसाठी ही निर्णयदायक ठरणार आहे महाराष्ट्रात असं समजून येत आहे। तुम्ही तेलंगणाचंही उदाहरण जे आहे पुढे ठेवलं आणि त्याचमुळे आता जेव्हा महाराष्ट्रात 50%पेक्षा अधिक वेगळ्या जागी आरक्षण लागू झालंय ते स्पष्ट आलंय, ज्याच्याने कोर्टाने ताशेरे सुद्धा ओढलेत, तसंच उत्तर मागितलं आहे। मात्र मागच्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकारकडून अजून डिटेल्स देण्यासाठी वेळ मागण्यात आलं आणि म्हणून ही सुनावणी आज ठेवण्यात आली आहे। आज नक्की काय उत्तर देतो महाराष्ट्र राज्य सरकार आणि बरोबरच राज्य निवडणूक आयोग त्याला काय उत्तर देतंय या सगळ्या गोष्टींवरती लक्ष आहे आणि त्याच हिशोबी जे आहे ही पूर्ण सुनावणी पुढे होणार आहे असं समजून येत आहे। 10:30 वाजता याला पहिले मेन्शन केलं जाणार आणि नंतर दिवसात पुढे कधी ही हिअरिंग होणार त्याची वेळ दिली जाणार। अगदी, त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।